नमस्कार. महाराष्ट्रातील तालुके यावर जे काही कंबाईन मुख्य परीक्षेला प्रश्न आलेले आहेत ते आपण सगळे आज बघणार आहोत. बघायला गेलं तर व्हिडिओ एकदम छोटा होऊ शकतो, पण मला काही गोष्टी प्रश्नांच्या अनुषंगाने तुमच्या पाठ करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी कंटाळा करू नका. व्हिडिओ सगळा बघा, व्यवस्थित बघा. आपण सुरुवात करूया. नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? तर नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? 54 तालुके आहेत. एएसओ मेन्स 2021ला प्रश्न पडलेला आहे. आणि 24 आणि 25चे जे काही मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत ते मी तुमचे आयोगाच्या वेबसाईटवरून मी डाउनलोड केलेल्या आहेत प्रश्नपत्रिका, त्याच्यावरून तुमचे मी घेणार आहे. ठीक आहे. तर सध्या आपण 2023 पर्यंतचे सगळे याच्यात बघणार आहोत आणि ते 24-25चे मी सगळे तुमचे व्यवस्थित करून घेणार आहे. तर बघा, आता त्यांनी विचारलं काय आहे, नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? 54. तर आपल्याला त्या अनुषंगाने बाकीच्या विभागांमध्ये किती तालुका आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी एक ट्रिक बनवलेली आहे, ती ट्रिक आपण पाठ करून घेऊ. बघा, ती ट्रिक काय आहे, तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम, त्याच्यासाठी मी ट्रिक केलेली आहे. ट्रिक बघा काय आहे. औरंगाबादची नागिन पुण्यवती नाशिकहून मुंबईला गेली. औरंगाबादची, आता जेव्हा संभाजीनगर नाव झालेलं नव्हतं त्याच्या पूर्वीची ट्रिक आहे. जिथे जिथे मी तेच शब्द घेऊन अहिल्यानगर किंवा अहमदनगर घेऊन संभाजीनगर, उस्मानाबाद घेऊन ट्रिक बनवल्या आहे, त्या मी तशाच ठेवलेल्या आहे. तुम्ही त्या गोष्टी कन्सिडर करायच्या. तर औरंगाबादची नागिन पुण्यवती नाशिकहून मुंबईला गेली. औरंगाबादवरून संभाजीनगर, नागिनवरून नागपूर, पुण्यवतीमध्ये 2 शब्द आहेत, म्हणजे 2 प्रशासकीय विभाग इन्क्लूड आहेत. पुणे आणि नंतर अमरावती, मग नाशिक आणि मग मुंबई. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं काय आहे, तर ही ट्रिक केली कशाच्या अनुषंगाने आधी ते समजून घ्या. जर आपल्याला असा प्रश्न विचारला की प्रशासकीय विभागांचा क्रम लावा, छोट्यापासून मोठ्यापर्यंत किंवा मोठ्यापासून छोट्यापर्यंत, तर आपल्याला ते लगेच सुटायला पाहिजे. त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. मग तुम्ही पाठ कसं करणार? नागिन तरी लक्षात ठेवा. तालुक्यांचा संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा जर उतरता क्रम, चढता क्रम, त्याच्यासाठी ही ट्रिक तुम्हाला माहिती पाहिजे. ॲटलिस्ट मग त्याच्यात नागिन आहे हे लक्षात ठेवा. मग नागिन कुठली असते? औरंगाबादची असते. ती कशी असते? ती पुण्यवती असते. आणि कुठून कुठे गेली? नाशिकहून मुंबईला गेली. मग औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक, मुंबई. राहील लक्षात? त्याच्यानंतर याचा अजून ट्रिकचा दुसरा फायदा कसा होईल, तर बघा, औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त तालुके आहेत, किती? 76. आणि कोकण विभागात सगळ्यात कमी तालुके आहेत, 50. राहील एवढं लक्षात? आता पुढे बघा. औरंगाबादमध्ये 76 आहे ना, मग पुढच्या तालुक्यांची संख्या किती? 6 ने चालू होते, 64 हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, एक तर सगळ्यात आधीचा ज्याच्यात सगळ्यात जास्त आहे, नंतर सगळ्यात छोटा ज्याच्यात 50 आहे, औरंगाबादमध्ये आहे. संभाजीनगर प्रशासकीय विभागात आहे 76, आणि मुंबई किंवा कोकण प्रशासकीय विभागात आहे किती? 50 तालुके. आता पुढे बघा, मग मी सांगितलं 76 आहे ना, मग 76 तो 6 आहे, त्याच्यानेच पुढची संख्या चालू होते. कुठली? नागपूरची. तर 6 ने म्हणजे 64. आणि मग हे जे आहेत पुणे, अमरावती आणि नाशिक, या सगळ्यांमध्ये 2-2चा फरक आहे, पण सुरुवात कितीने होणार? 58 ने होणार. पुण्यात 58 आहे, अमरावतीत 56 आहे आणि नाशिकमध्ये 54 आहे. नीट समजतंय ना तुम्हाला? नीट लक्षात ठेवा. 76, मग 64, मग 58, मग 2-2चा गॅप करायचा, 58, त्याच्यातून 2 वजा केले 56, त्याच्यातून 2 वजा केले 54. झाले एवढे पाठ. आता मी लगेच इथे खाली काय केलं आहे, लगेच त्याच्या खाली मी तालुके किती, कोणत्या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत हे पण मी केलेलं आहे. ही डायग्राम नीट बघून घ्या. बघा, इथे आहे 50 तालुके. वाटल्यास तर मी याची PDF तिकडे टेलिग्रामला अपलोड करून देते. इथे तालुके लिहिले आहेत आणि खाली जिल्हे. मग औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती आहे? 8 आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात 6 आहेत आणि मुंबई कोकण प्रशासकीय विभागात 7 आहे.
मग 5 तालुके असणारे, 5 जिल्हे असणारे प्रशासकीय विभाग कोणते? पुणे, अमरावती, नाशिक. होईल पाठ? पुणे, अमरावती, नाशिक. पुणे, अमरावती, नाशिक. अनापू किंवा अनापू लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला विचारलेला आहे. ठीक आहे. पुण्यात 5, अमरावतीमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 5. ठीक आहे. तर तुमची ही ट्रिक मी आता करून घेतलेली आहे. आता आणि हा प्रश्न ASO मुख्य परीक्षा 2021ला विचारलेला आहे. आता बघा, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा तालुक्यानुसार चढता क्रम, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा तालुक्यानुसार चढता क्रम इथे दिलेला आहे. तर आपल्याला एवढं सगळं नाही पाहायचं आहे, मी तुमचं करून घेतेय कशा पद्धतीने पाठ करायचं ते बघा. हे बघा, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा तालुक्यानुसार चढता क्रम. तर मुंबई शहर जे आहे ना, मुंबई शहरात 0 तालुके, म्हणजे त्याच्यात तालुका नाही आहे. आणि कोकण विभागात एकूण 50 तालुके आहेत. मग मुंबई उपनगर दिसतंय का तुम्हाला? का खूप छोटं होतं आहे? 1-2 मिनिट फक्त. मी तुम्हाला नंतर ट्रिक्स दाखवणारच आहे, तेव्हा मोठं दिसेल तुम्हाला. आत्ता फक्त ॲडजस्ट करा. बघा, दिसत असेल आता. मुंबई शहरमध्ये 0 तालुके. नंतर मुंबई उपनगरमध्ये 3 आहेत. कोणते? अंधेरी, बोरीवली, कुर्ला. आणि मुख्यालय कुठे आहे? बांद्राला आहे. हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर हे लक्षात कसं ठेवणार? अंबोकू म्हणजे अंधेरी, बोरीवली, कुर्ला मुंबई उपनगरचं चालू आहे. त्याच्यानंतर बघा, धुळ्यामध्ये 4 आहेत. धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री. नंतर हिंगोलीमध्ये 5 आहेत. हिंगोलीचा मी पुन्हा सांगते, मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला, तो खूप महत्त्वाचा आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं, हिंगोलीवर खूप प्रश्न आलेले आहेत मुख्य परीक्षेला, त्यामुळे हिंगोली नीट करून जा. मी जो व्हिडिओ बनवला आहे तो पण नीट बघा. त्याच्यानंतर नंदुरबार 6 तालुके असणारे 2 आहेत. नंदुरबार आणि वाशिम. हे कसं लक्षात ठेवायचं? किती तालुके असणारे, कोणते कोणते, हे सगळं मी तुमचं आता करून घेते. नंदुरबार, वाशिम 6 तालुके असणारे. अकोला, भंडारा आणि ठाणे 7 तालुके असणारे 3 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर पालघर, सिंधुदुर्ग, जालना, धाराशिव, वर्धा, गोंदिया 8 तालुके असणारे किती झाले? 6 झाले. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर रत्नागिरी, संभाजीनगर आणि परभणी तर 9 तालुके असणारे किती जिल्हे झाले? 3 जिल्हे झाले. नंतर 10 तालुके असणारे 2 जिल्हे झाले. 11 तालुके असणारे सातारा, सोलापूर, बीड 3 जिल्हे. नंतर 12 तालुके असणारे 2 जिल्हे. कोणते? गडचिरोली आणि कोल्हापूर. हे मी तुमचं पाठ करून घेते, थोड्या वेळ थांबा. त्याच्यानंतर बुलढाणा एकमेव असा जिल्हा जिथे 13 तालुके आहे. नंतर हिंगोली पण एकमेव असा तालुका जिथे 5च जिल्हे आहे. पुढे पुण्यात किती आहे? 14 आहे. पुण्यात आहे 14. त्यानंतर अहिल्यानगर, नागपूर, अमरावती, म्हणजे पुणे, अहिल्यानगर, नागपूर, अमरावती 14 झाले. चंद्रपूर, रायगड, नाशिक, जळगाव या सगळ्या 4 जिल्ह्यांमध्ये झाले 15 तालुके. आणि त्याच्यानंतर यवतमाळ आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 16 म्हणजे 16 तालुके असणारं 2 जिल्हे आहेत. आता पुढे बघा काय म्हटले त्यांनी. समान तालुक्यांची संख्या असणारे जिल्हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वतःची ट्रिक तयार करू शकता, ज्या मी तुमच्या आता करून घेणार आहे. सर्वाधिक जिल्हे हे 8 तालुके असणारे आहेत. बरोबर, सर्वाधिक जिल्हे म्हणजे 6 आहे ना, असे एकूण 6 जिल्हे आहेत. आता यांनी स्वतःच काय दिलेलं आहे सरांनी? उसिजा, गोपाव ही ट्रिक त्यांनी दिलेली आहे. म्हणजे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, सिंधुदुर्ग, जालना, गोंदिया, पालघर, वर्धा, उसिजा गोपाव ही 8 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांची ट्रिक आहे.
नंतर 14 व 15 तालुके असणारे प्रत्येकी 4 जिल्हे आहेत. मग ते कोणते हे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर 7, 9, 11 तालुक्यांची संख्या असणारे प्रत्येकी 3 जिल्हे आहेत आणि 6, 12, 16 तालुक्यांची संख्या असणारे प्रत्येकी 2 जिल्हे आहेत. हे पण तुम्हाला पाठ पाहिजे बरं का. वरील समान संख्या असणाऱ्या तालुक्यांचे जिल्हे समजून घ्या. यावरून आयोगाचा क्वेश्चन पॅटर्न तयार होतो. आता मी तुमचे सगळे पाठ करून घेते, पण हे पण तुम्ही विसरायचं नाहीये की 8 तालुके असणारे 6 जिल्हे, 14, 15 तालुके असणारे 4 जिल्हे, 7, 9, 11 तालुक्यांची संख्या असणारे 3 जिल्हे. हे सोपं आहे बघा पाठ करायला. विषम संख्या तिन्ही पण, चारी पण विषम संख्या आहे. मग 7, 9, 11 आणि हे किती 3 जिल्हे आहेत. 7, 9, 11 तालुक्यांची संख्या असणारे 3 जिल्हे. हे सोपं एक लक्षात ठेवायला. समसंख्या आहेत. 6, 12, 16 तालुक्यांची संख्या असणारे प्रत्येकी 2 जिल्हे आहेत. नंतर 8 तालुक्यांची संख्या असणारे एकूण 6 जिल्हे आहेत. 14 आणि 15 तालुके असणारे प्रत्येकी 4 जिल्हे आहे. हे नीट पाठ करा. आता मी तुमचं सगळं पाठ करून घेते व्यवस्थित. आता बघा, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यातील तालुक्यांची संख्या. मुंबई शहरात एकही तालुका नसणारा जिल्हा कोणता? मुंबई शहर. 3 तालुके असणारा एकच जिल्हा आहे कोणता? मुंबई उपनगर. कोणते? अंबोकू मी सांगितलं, अंधेरी, बोरीवली, कुर्ला. त्याच्यानंतर 4 तालुके असणारे एकच जिल्हा आहे कोणता? धुळे. राहील का लक्षात? 4 तालुके असणारा एकच जिल्हा कोणता? धुळे. मग ते 4 तालुके आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे. कोणते? साक्री, सिंदखेडा, शिरपूर, धुळे. हां, त्यानंतर आता या ज्या ट्रिक मी काही केलेल्या आहेत या माझ्या स्वतःच्या आहेत, काही माझ्या स्वतःच्या आहेत, काही मी ते राजेश मेशे सरांचं पुस्तक आहे बघा ट्रिक्सचं, त्याच्यातल्या काही घेतलेल्या आहेत. ठीक आहे. पण बऱ्याचशा माझ्या आहेत आणि काही त्याच्यातल्या आहेत. तर दोन्ही मी इथे लिहिलेल्या आहेत. तर बघा, 5 तालुके असणारा एक जिल्हा कोणता? हिंगोली. तर हिंगोलीमध्ये बघा सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, बसमत आणि हिंगोली हे 5 जिल्हे येतात. हां, आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची की आपल्याला हिंग विकत घ्यायचं आहे. हिंग किती रुपयाला आहे? हिंग आहे 5 रुपयांना. 5 रुपयांना हिंग, 5 रुपयांना हिंग म्हणजे 5 तालुके असणारा एकमेव जिल्हा हिंगोली. 4 तालुके असणारा एकमेव जिल्हा धुळे. 3 तालुके असणारा एकमेव जिल्हा मुंबई उपनगर. एकही तालुका नसणारा एकमेव जिल्हा मुंबई शहर. राहील एवढं पाठ. त्याच्यानंतर हे जे 5 तालुके आहेत हे तुमचे पाठ करून मी त्यात दुसरं जो हिंगोलीचा सेपरेट व्हिडिओ आहे ना त्याच्यात मी तुमचे ते पाठ करून घेतलेले आहे. तर तुम्हाला त्या व्हिडिओत त्याची ट्रिक भेटून जाईल. त्याच्यानंतर 0, आता हे नीट लक्षात ठेवा, 0 तालुके असणारा एक जिल्हा मुंबई शहर आणि 0, 3, 4, 5 तालुके असणारे प्रत्येकी एक जिल्हा आहे. आणि हे बघा, हे नीट लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. 0, 3, 4, 5 आणि 13 म्हणजे 3, 4, 5 हे नीट लक्षात ठेवा. 0 आणि डायरेक्ट 3, 4, 5 आणि 13 तालुके असणारे प्रत्येकी एक जिल्हा आहे. मग त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे. 0 मुंबई शहर, 3 मुंबई उपनगर, 4 धुळे, 5 हिंगोली आणि 13 बुलढाणा. ठीक आहे. म्हणजे 1 व 2 तालुके असणारा एकही जिल्हा नाही. ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, 6 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत. 6 तालुके असणारे 2 जिल्हे. तर बघा इथे 6 तालुके 2 जिल्हे आणि ते 2 जिल्हे कोणते? नंदुरबार आणि वाशिम. नंदुरबार आणि वाशिम. त्याच्यासाठी ट्रिक काय आहे बघा, वा वा 6 व नंदू पहा. वा वा 6 व नंदू पहा म्हणजे काय? 6 तालुके असणारे 2 जिल्हे. 6 तालुके असणारे 2 जिल्हे. वा वा म्हणजे वाशिम, 6 म्हणजे 6 तालुके व नंदू पहा म्हणजे नंदुरबार. वा वा 6 व नंदू पहा. वाशिम, वा वा म्हणजे 6 म्हणजे 6 तालुके, नंदू म्हणजे नंदुरबार. ठीक आहे. आणि जेवढा तुमचा जास्त रिस्पॉन्स असेल ना तेवढा मी ग्रेप घेईल. हे पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही जेवढं बघाल, तुम्ही जेवढं मला सांगाल तुम्हाला पटतंय, तुम्हाला आवडतंय, तेवढे मी मेन्सचे पण घेईल आणि प्रीचे पण घेईल. तर मग हे तुमच्यावर डिपेंड आहे सगळं. बघा, 7 तालुके असणारे 3 जिल्हे आहेत. 7 तालुके असणारे 3 जिल्हे कोणते? ठाणे, अकोला, भंडारा. त्याच्यासाठी ट्रिक काय आहे? 7 म्हणजे 7 कोई नहीं,
ठाणे में अकेला इसलिए डरा, साथ कोई नहीं, ठाणे में अकेला इसलिए डरा, सात वरून 7 तालुके, ठाणेमध्ये ठाणे, अकेला म्हणजे अकोला आणि डरा म्हणजे भंडारा. बघा ट्रिक तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. आता पाठ कसं करायचं ते पण सांगते. आता 6 तालुके असणारे 2 जिल्हे ना तुम्हाला हे रिकॉल करावं लागेल. 6 ना, 6 मग 6 कोणत्या ट्रिकमध्ये 6 हा आकडा आहे किंवा 6 हा शब्द आहे, तर मग आपल्याला आठवायला पाहिजे. वा 6 व नंदू पहा. त्याच्यानंतर 7 तालुके असणारे आपल्याला ट्रिक माहिती पाहिजे. मग 7ची काय होती, काहीतरी 7ची 7 वरून होती. मग 7 कोई नाही, ठाणे में अकेला इसलिए डरा, अशी काहीतरी आपली ट्रिक होती की मी ठाण्यात एकटा होतो म्हणून घाबरलेला होतो. ही हिंदी ट्रिक तुम्हाला आठवली पाहिजे. 7 तालुके असणारे कोणते, ठाणे, अकोला आणि भंडारा. त्यानंतर याच्यावरची तर ट्रिक सरांनी स्वतःच लिहून दिलेली आहे. उसीजा गोपाव लिहून ठेवते मी. उ सी जा गो पा व. धाराशिव, सिंधुदुर्ग, जालना, गोंदिया, पालघर आणि वर्धा. ठीक आहे, पुढे बघा. 9 तालुके असणारे 3 जिल्हे आहेत, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी. तर याच्यासाठी ट्रिक आहे, रत्ना को और 9 पर निकले. पर म्हणजे पंख. मग रत्नाला किती पर निघाले, अजून किती पर निघाले, किती पंख आले तिला, तर 9 पंख अजून आले. रत्ना को और 9 पर निकले. मग आता तुम्हाला 9 तालुके असणारे लक्षात राहायला पाहिजे की मॅडमने 9 असणारे 9 घेतलं होतं. 9 मग कोणाला तरी 9 पंख आले. रत्ना को और 9 पर निकले. रत्नागिरी, औरंगाबाद, 9 वरून 9 तालुके आणि पर वरून परभणी. पुढे बघा. 10 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, सांगली आणि लातूर. ट्रिक काय आहे, ग्राहक विचारतो सांग चांगली तूर किती रुपये, दुकानदार म्हणतो 10 रुपये किंवा 10 रुपये किलो फक्त. हां, तर मग बघा त्याच्यावरची ट्रिक काय आहे बघा. 10 तालुके असणारे 2 जिल्हे आपल्याला पाठ करायचे आहेत. मग आपल्याला 10 कशात आहे, मग आपल्याला आठवायला पाहिजे 10 रुपयेला काहीतरी होतं बाबा. 5 रुपयांना तर हिंग होतं आणि 10 रुपये किलो काहीतरी होतं. पण काय होतं, तूर होती. मग तुरीसोबत अजून काय होतं, मग आपल्याला हे जेव्हा तुम्ही शांत राहून आठवाल तेव्हा तुमच्या ह्या गोष्टी यूज टू होतील. मग काय होतं, 10 रुपयाला तूर होती. मग ट्रिक काय, सांग चांगली तूर किती रुपये, सांगवरून सांगली, तूरवरून लातूर. राहील लक्षात. पुढे बघा. 11 तालुके असणारे 3 जिल्हे, सातारा, सोलापूर, बीड. 11 तालुके असणारे 3 जिल्हे, सातारा, सोलापूर, बीड. आता ही ट्रिक बघा. 11 वाजले की म्हातारा एकदम 16 बिड्या ओढतो. 11 वाजले की म्हातारा एकदम 16 बिड्या ओढतो. 11 वरून 11 तालुके, म्हातारा वरून सातारा, 16 वरून सोलापूर, बिड्यावरून बीड. आता 11 तुम्हाला आठवायला पाहिजे. 11चं काहीतरी होतं बरं का, जसं 5 रुपयांना हिंग होतं, 10 रुपयांना तूर होती, नंतर अजून काय काय, हां बाकीचं तर आपण बघितलेलं आहे. 9चे काय पंख होते, 9 पंख होते. त्याच्यानंतर 7ची 7 वरून ट्रिक होती. तर 11 वाजले की कोणीतरी काहीतरी करायचं. आता 11 वरून तुम्हाला हे पण लक्षात पाहिजे की 11 आपण ह्या पद्धतीने लिहितो ना, मग त्या काय झाल्या, त्या 2 बिड्या झाल्या आणि म्हातारा तर एकदम 16 बिड्या ओढतो. आता ही ट्रिक आहे बरं का, तर ट्रिक लक्षात ठेवा आणि लगेच सोडून द्या. तर मग 11 वाजले की म्हातारा एकदम 16 बिड्या ओढतो. मग 11 तालुके, म्हातारावरून सातारा, 16 वरून सोलापूर, बिड्यावरून बीड. म्हणजे हे 11 काय आहे, ह्या 2 बिड्या आहेत असं लक्षात ठेवा. आता 12 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, कोल्हापूर आणि गडचिरोली. त्याच्यावरची ट्रिक आहे, कोल्हापूरची आई गडावर 12 वर्ष राहिली, कशासाठी, तपासाठी. कोल्हापूरची आई गडावर 12 वर्ष राहिली तपासाठी. मग 12 वर्षाचं एक तप असतं ना, मग त्या 12 वर्षावरून
तपाशी कोरिलेट करायचं. मग तिथे कोण राहणार आहे? कोल्हापूरची आई गडावर राहिली असं लक्षात ठेवा. कोल्हापूरची आईवरून कोल्हापूर जिल्हा, गडावरून गडचिरोली 12 वर्ष असं कोरिलेट करून नीट लक्षात ठेवा. पुढे बघा हा. नंतर 13 तालुके असणारा एक जिल्हा कोणता? बुलढाणा. त्याची ट्रिक काय आहे? 13 बुल म्हणजे तुझा बैल, म्हणजे 13 वरून 13 तालुके, बुल वरून बुलढाणा. आता 14 तालुके असणारे 4 जिल्हे आहेत. कोणते? पुणे, अहिल्यानगर, नागपूर, अमरावती. आता आधी काय ट्रिक केलेली होती? 14 वर्ष पुण्य केल्यानंतर अहमदचा नाग अमर झाला. आता अहिल्या लिहा तिथे. 14 वर्ष पुण्य केल्यानंतर अहिल्याचा नाग अमर झाला. 14 वरून 14, पुण्यवरून पुणे, अहिल्यावरून अहिल्यानगर, नागवरून नागपूर, अमरवरून अमरावती. पुढे बघा. 15 तालुके असणारे 4 जिल्हे चंद्रपूर, रायगड, नाशिक, जळगाव. याची ट्रिक कशी आहे? जरा 15 चना दे किंवा जरा 15 चना खाऊ दे. ज वरून जळगाव, रा वरून रायगड, 15 वरून 15 तालुके, च वरून चंद्रपूर, ना वरून नाशिक. जरा 15 चना दे. आता 15चं तुम्हाला लक्षात पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल माझं जास्तीत जास्त काय लक्षात राहील? मी नाशिकची आहे म्हणून 15चं लक्षात राहील मला, किंवा मी नाशिकची आहे, माझा जन्म 15 तारखेचा आहे असं लक्षात ठेवलं तर माझं ते लक्षात राहील. पण बाकीचे पण लक्षात राहिले पाहिजे ना. मग जरा 15 चना दे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 15 काय द्यायचंय? 15 चना. 15 चना या गोष्टी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ज जळगाव, रा रायगड, च चंद्रपूर, ना नाशिक. पुढे बघा. 16 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, यवतमाळ, नांदेड. आता 16व्या वर्षी मुलींचं लग्न करतात का? नाही. मग मुलगी काय म्हणते? 16व्या वर्षी येऊ कशी मी नांदायला? बरोबर ना. आपलं लग्नाचं वय काय आहे हे त्याच्यात बसतं का? म्हणून मग मुलगी म्हणते 16व्या वर्षी येऊ कशी मी नांदायला. 16 तालुके, येऊ वरून यवतमाळ, नांदायला वरून नांदेड. बरं, झालेलं आहे आपलं या पद्धतीने. आता आपण पुन्हा आपल्या प्रश्नांकडे येऊया. बघा, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हे तर मी तुमचे सगळे पाठ करून घेतलेले आहे. आता याच्यावर प्रश्न प्रीला पण आलेले आहेत आणि मुख्यला पण आलेले आहेत, त्यामुळे हे सगळं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे हे व्हिडिओ प्री आणि मेन्स दोन्ही करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचे आहेत. बघा पुढे. बघा, जोड्या जुळवा एसो मुख्य परीक्षा 2020ला हा प्रश्न आलेला आहे. आता हे जे प्रश्न विचारलेले आहेत, आता आपण कसे तालुक्यांवरचे अजून कोणते पाहिले की सारख्या नावाचे तालुके पाहिले, जवळजवळ सारख्या उच्चाराचे तालुके पाहिले तर ते आपले पाठ होऊन जातात. पण या व्यतिरिक्त जोड्या लावांवर म्हणजे स्वरूपात वेगवेगळ्या तालुक्यांवर प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला याच्यावरून काय कळतं की आपल्याला तालुके माहिती पाहिजे, कोणता तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे. तर एखादा जरी माहिती असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचायला आपली मदत होते. तर मग आता हे PYQ आहेत ना, मग हे ॲटलिस्ट पाठ करा. तुम्ही जर म्हणाल एवढे तालुके आम्ही पाठ करायचे का, तर नाही पाठ झाले तर काही हरकत नाही. पण ॲटलिस्ट जे पूर्वपरीक्षा जे आधी येऊन गेलेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये ते पाठ करा. म्हणजे मग कदाचित तोच झाला, त्याच्यापैकी एखादा झाला तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचा. तर बघा, गडचिरोली आहे, गडचिरोलीमध्ये आहे मुलचेरा, चंद्रपूरमध्ये आहे जिवती, गोंदियामध्ये आहे देवरी आणि भंडाऱ्यामध्ये आहे लाखनी. हे बघा, भंडाऱ्यामध्ये आहे लाखनी तालुका. आता आपण पाठ करून घेऊ. हे बघा, गडचिरोली, मुलचेरा, चंद्रपूरमध्ये आहे जिवती, गोंदियामध्ये आहे देवरी, भंडारामध्ये आहे लाखनी. आता मी ॲक्च्युली ठरवलं होतं तुम्हाला ते तालुके पण दाखवायचे, पण ठीक आहे दाखवूनच देते. याच्या मागे उद्देश माझा एवढाच असेल की एक तर तो तालुका तुमच्या डोळ्याखालून जाईल, आणि त्याच्याही पेक्षा मोठा उद्देश माझा हा असेल की ते तालुके दाखवताना तुम्हाला त्या जिल्ह्याचा आकार कळेल. कारण ज्यांनी मेन्स दिलेले आहे त्यांना हे माहिती असेल की जिल्ह्यांचे आकार विचारले जातात आणि जिल्ह्यांचा आकार देतात आणि आपल्याला विचारतात ओळखा म्हणून. तर मग
तुम्ही आता सोबत ते आकार पण बघून घ्या, कोणत्या जिल्ह्याचा आकार कसा आहे. आता गडचिरोलीचा बघा हा आकार आहे आणि हा आहे मुलचेरा तालुका. पुढे बघा, चंद्रपूरमध्ये आहे जिवती. चंद्रपूरमध्ये असणारा बाउंड्रीला जो आहे बघा चंद्रपूरमध्ये, तो आहे जिवती. आता पाठ कसं करा, चंद्र भगवानांचा किंवा चंद्राचा जीव ती आहे बरं का, चंद्राचा जीव ती, कळलं ना मी काय उद्देशाने म्हणते. ती जीव आहे चंद्राचा. मग आपण बोलताना बोलायचं कसं, चंद्राचा जीव ती. मग जीवती हा तालुका कुठे आहे, चंद्रपूरमध्ये. त्याच्यानंतर गोंदिया देवरी, गोंदियामध्ये जो असणारा आहे तो आहे बघा देवरी. मग गोंदियाचा लगेच आकार पण बघायचा. चंद्रपूरचा आकार बघून घ्या, गडचिरोलीचा आकार बघा, नंतर गोंदियाचा आकार बघा, देवरी. पुढे बघा, मला देवरी सोबत अजून एक दाखवायचा आहे, देवणी. हे बघा, जो कुठे आहे, लातूरमध्ये. आता देवरी आणि देवणी कुठे आहे, लातूरमध्ये. देवणी आहे लातूरमध्ये आणि देवरी आहे गोंदियामध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. भंडाऱ्यामध्ये आहे लाखनी. बघा, भंडाऱ्यामध्ये आहे लाखनी. भंडाऱ्याचा आकार बघा आणि गोंदियाचा आकार बघा. दोन्ही साईडने आत गेलेला आहे आणि भंडाऱ्याचा एका साईडने थोडं बाहेर आलेला आहे, असं लक्षात ठेवा थोडेसे आकार. त्याच्यानंतर मला सांगायचं का होतं, भंडाऱ्यामध्ये लाखनी आहे, लक्षात कसं ठेवणार. भंडारा केला पण लाख रुपयांचा केला, लाखनी. भंडारा केला पण किती, लाख रुपयांचा केला. गोंदिया, देवरी आणि देवणी लातूरमध्ये. चंद्राचा जीव ती आणि गडचिरोली मुलचेरा, गडाच्या मुळाला चिरा, मुलचेरा, गड मुलचेरा, असं लक्षात ठेवा. पुढे बघा, आता पुढे बघा, सोलापूरमध्ये आहे माळशिरस, लातूरमध्ये आहे शिरूर अनंतपाल, जालनामध्ये आहे मंठा आणि बीडमध्ये आहे गेवराई. आता बीडचं काय करायचं, बीडचा उलटा शब्द काय होतं, डबी. डबीमध्ये काय आहे, राई. गेवराईचं राई घ्या, डबीमध्ये आहे राई. त्याच्यानंतर जालनाचं मंठा, मग लक्षात जाळ केला आणि त्याच्यावर मठ्ठा केला, मंठाचा मठ्ठा करा, जालना मंठा. नंतर लातूर, शिरूर अनंतपाल. आता शिरूर, बी मध्ये शिरून पुण्याला जायचं. आपण सारख्या नावाचे तालुके जे बघितले होते त्याच्यात मी ट्रिक काय सांगितली ती, बी मध्ये शिरून कुठे जायचं, पुण्याला. म्हणजे शिरूर हा तालुका बीड आणि पुण्यामध्ये आहे. पण अजून एक सापडला, शिरूर अनंतपाल, तर कुठे आहे, लातूरमध्ये. शिरूर अनंतपाल लातूरमध्ये आणि सोलापूरमध्ये आहे माळशिरस. हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जिल्ह्यांचे आकार बघून घ्या. पुढे बघा, अला चार या एका पर्यायावरून उत्तर निघत होतं. कारण सोलापूरमध्ये माळशिरस आहे, तर ही गोष्ट सोपी आहे, सगळ्यांना माहिती असते. म्हणजे आयोग पण काय देतं, आपण उत्तरापर्यंत पोहोचण्याची सोय आयोगाने करून ठेवलेली असते. पुढे बघा, सोलापूर, उत्तर सोलापूर, कर्नाळा, माढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर ही ते तिथले तालुके दिलेले आहेत. पुढे बघा, मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर कोणतं, सोनपेठ. मानवत, सेलू, पूर्णा आणि सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातले तालुके आहे. आता बघा, आपण हे सेलू बघितला होता सारख्या नावाच्या तालुक्यांमध्ये. सेलू वर्ध्याला परतली. सेलू वर्ध्यामध्ये पण आहे आणि परभणीमध्ये पण आहे. सेलू वर्ध्याला परतली, असं तो ट्रिक होती. त्याच्यानंतर अजून काय बघितलं होतं, आता सोनपेठचं पण बघितलं होतं, सोनपेठ आणि नुसतं पेठ. तर सोनपेठ आहे परभणीमध्ये आणि पेठ आहे नुसतं नाशिकमध्ये. ठीक आहे, तर अशा गोष्टी बघायच्या. पुढे बघा, अहेरी, कोरची, मुलचेरा डॅश डॅश हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत. तर मग आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की म्हणजे अहेरी, कोचरी, मुलचेरा आणि धानुरा हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत.
तर मग आपल्याला बाकीचे पण माहिती पाहिजे लगेच. मग हे कुठले दिलेले आहेत? पवनी, गोरेगाव, जिवती, कंधार, वसमत, उमरी. हे सगळे नीट बघून घ्या कशातले तालुके आहेत. बघा नीट लक्षात ठेवा या गोष्टी, की बाकीचे तालुके पण आपल्याला माहिती पाहिजे. आता जसं मी लाख भंडारा केला असं म्हटलं ना, तर लाखनीवरून अजून लाखादर हा पण भंडारा जिल्ह्यातलाच आहे. ठीक आहे, तालुका. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोनपेठ आपल्याला कळलं परभणीमध्ये आहे, पण आता सोनपेठ परभणीमध्ये आहे ना, मग परभणीतले बाकीचे पण लक्षात ठेवा. सेलू, पूर्णा, मानवत आणि सोनपेठ. त्याच्यानंतर कंधार आणि उमरी आहे नांदेडमध्ये. कंधार आणि उमरी आहे नांदेडमध्ये. आता नांदेडचं मी ट्रिक काय करत असते, ननंदबाई. मग माझ्या ननंदबाईंची उमर छान लंबी असू दे, सुखी राहू दे त्या, असं. उमरी, त्यांची उमर लंबी सुखी असू दे. उमर नांदेड. कंधार नांदेडमध्येच. नंतर वसमत कुठे आहे? हिंगोली. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्यावरची ट्रिक मिळून जाईल. त्याच्यानंतर पुढचं बघून घ्या, धानोरा. नंतर पवनी आहे भंडारामध्ये. फक्त लिहिताना त्याच्यात पवनी पवर 2 मात्रा देऊन लिहिलेलं आहे. जिवती मी तुम्हाला सांगितलं चंद्रपूर. गोरेगाव आहे गोंदिया जिल्ह्यात. आता गोरेगाव विषयी थोडी माहिती बघितलं तर त्याच्यात काय दिलेलं आहे, म्हणजे मी गुगल सर्च केलं तेव्हा गोरेगाव तालुका हा महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे. टिप म्हणून काय दिलेलं आहे गुगलवर, मुंबईतील गोरेगाव हे उपनगर मुंबई उपनगर जिल्ह्यात येते. तर रायगड जिल्ह्यातील गोरेगाव हे माणगाव तालुक्यात येते. रायगड जिल्ह्यात पण आहे गोरेगाव, माणगाव तालुक्यात, आणि मुंबईतील गोरेगाव हे मुंबई उपनगर जिल्ह्यात येते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि गोरेगाव तालुका गोंदिया जिल्ह्यात आहे. हे पण तुम्ही तुमचं सर्च करून बघू शकता. आता पुढे बघा, 1-2 मिनिटं. हां, पुढे आता धानोरा तालुका. गडचिरोलीमध्ये एकूण 12 तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 6 महसूल विभाग आहेत. कुरखेडा, मुलचेरा, अहेरी, देसाईगंज, वडजा, धानोरा, कोरची, सिरोंचा, भामरागड, आरबोरी, एटापल्ली, चामोशी, गडचिरोली. पवनी भंडारा. पवनी हा तालुका भंडारा जिल्ह्यात आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. लाखनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी, पवनी, तुमसर, भंडारा. श्री नारायण राणे मुख्यमंत्री असताना 1 मे 1999ला भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती झाली. आणि कसं मी सांगितलंय, गोंदियासोबत अजून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली, तर हिंगोली. 99 रुपयात हिंग आणि गोंद अशी ट्रिक मी काल सांगितली. आणि हिंग आणि गोंद, मग 99 वरून 1999 हिंग आणि गोंद, हिंगोली आणि गोंदिया. आणि 99चा न आणि नारायण राणेंचा न याच्यावरून पण हे लक्षात राहतं. पुढे बघा, जिवती चंद्रपूर. जिवती हा चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका आहे. चंद्रपूरमध्ये एकूण 15 तालुके आहेत. भद्रावती, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर, राजुरा, नागभीड, मूल, सिंदेबाही, बल्लारपूर, जिवती, पोंभुर्णा, कोपरना, सावली, चंद्रपूर. 26 ऑगस्ट 1982ला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रगड म्हणजे चंद्रपूरमधून गडचिरोलीची निर्मिती झाली. 82 साली झाली. 82 रुपयात काय सांगितलं, तूर गडावर मिळते. म्हणजे लातूरची पण 82 सालीच झालेली आहे, हे लक्षात ठेवा. तूर लातूर गडावर गडचिरोली 82 रुपयात तूर गडावर मिळते. आणि 82चा पण ब मराठीत 82 लिहायला गेला ना अक्षरात, तर ब चा उपयोग लागतो. आणि बाबासाहेब भोसले, बाबासाहेब लिहायला पण ब लागतो आणि भोसले लिहायला इंग्लिशमध्ये बी लागतो. याच्यावरून हे लक्षात ठेवा, राहील लक्षात. आता पुढे गोंदिया. गोरेगाव गोंदिया जिल्ह्यात. हा गोंदिया जिल्ह्यातील तालुका आहे. गोंदियामध्ये एकूण 8 तालुके आहेत. गोरेगाव, अर्जुनी, मोरगाव, सालेकसा, निरोडा, सडक, अर्जुनी, आमगाव, गोंदिया. सर्वाधिक तालुक्यांची संख्या नांदेड आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 16 आहे. ठीक आहे, सर्वाधिक तालुक्यांची संख्या नांदेड आणि यवतमाळ. ट्रिक काय होती, 16व्या वर्षी येऊ कशी मी नांदायला. सर्वाधिक तालुक्यांची संख्या नांदेड आणि यवतमाळमध्ये 16 इतकी आहे. आता पुढचा प्रश्न जो ESO 2015ला विचारलेला आहे मुख्यला. रायगड जिल्ह्यात
12 तालुके आहेत. आता 12 आहे का? जरा 15 चना दे अशी ट्रिक होती ना. ज फॉर जळगाव, रा फॉर रायगड, 15 वरून 15 तालुके, च वरून चंद्रपूर, ना वरून नाशिक. पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके आहे. 48 होते का? मी तुम्हाला ट्रिकमध्ये काय सांगितलेलं? औरंगाबादची नागिन पुण्यवती नाशिकहून पुण्याला गेली. मग औरंगाबादमध्ये 76, नागपूर वरून किती? नागपूरमध्ये किती? 64. मग पुण्यवती, पुणे, अमरावती, हां, आणि नाशिक. मग काय 2-2चा गॅप सांगितला ना मी, म्हणजे 58, 56 आणि 54. म्हणजे किती तालुके आहेत पुणे विभागात? तर बघा दाखवते ट्रिक पूर्ण. किती तालुके आहेत? 58. हे बघा, पुण्यात 58, अमरावतीत 56, नाशिकमध्ये 54. म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत, बरोबर. इतर प्रशासकीय विभागांच्या तुलनेत औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. विधान अ आणि ब असत्य आहेत. झालं, एवढं समजलं तुम्हाला. आता पुढे बघा. सर्वात उत्तरेकडील तालुके आणि सर्वात दक्षिणेकडील तालुके आपल्याला प्रशासकीय विभागांचे बघून घ्यायचे आहे. आता पुणे प्रशासकीय विभागात सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे जुन्नर आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे चंदगड. बघा, पुणे, हा आहे पुणे, दिसला हा जुन्नर. पुणे प्रशासकीय विभागात सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे जुन्नर आणि दक्षिणेकडचा आहे चंदगड. त्याच्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागात धडगाव सर्वात उत्तरेकडचा तालुका जो नंदुरबारमध्ये आहे आणि दक्षिणेकडचा कर्जत जो अहिल्यानगरमध्ये आहे. बघा, नाशिक प्रशासकीय विभाग धडगाव, अक्राणी, नंदुरबारमध्ये आहे आणि अहिल्यानगरमध्ये कर्जत आहे. त्याच्यानंतर कोकण विभागात तलासरी पालघरमध्ये आणि दोडामार्ग सिंधुदुर्गमध्ये. कोकण विभागात तलासरी पालघरमध्ये आणि दोडामार्ग सिंधुदुर्गमध्ये. पुढे बघा, नागपूरमध्ये आहे, नागपूर प्रशासकीय विभागात आहे रामटेक, नागपूर उत्तरेकडील तालुका. बघा, नागपूर प्रशासकीय विभागात नागपूर उत्तरेकडील तालुका आणि सिरोंचा हा दक्षिणेकडील तालुका सर्वात. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड सगळ्यात उत्तरेकडचा छत्रपती संभाजीनगर. तर त्याच्यात बघा, हे बघा, सिल्लोड हा सगळ्यात उत्तरेकडचा आहे. इथे काय जो आहे, कोणता आहे बरं, इथे जो दिला आहे तो नाही आहे, सिल्लोड दिलेला आहे. ठीक आहे, सिल्लोड. आणि दक्षिणेकडचा उमरखेड जो यवतमाळमध्ये आहे. बघा, हा आहे संभाजीनगरचा आणि यवतमाळमधला उमरखेड. बघा, उमरखेड. कळलं तुम्हाला? तर संभाजीनगरचं, सॉरी चुकलं माझं, माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी. नागपूर रामटेक कळलं, सिरोंचा कळलं, संभाजीनगरचं सिल्लोड कळलं, उमरगा धाराशिव हे मला सांगायचं होतं, चुकून झालं. बघा, हा झाला सिल्लोड आणि धाराशिवमधला हे बघा उमरगा. मी पण तो विचार करते तिकडे कुठं गेलं, उमरगा धाराशिव. हे झालं. त्याच्यानंतर अमरावती चिखलदरा, हे कसलं आहे आता, अमरावती प्रशासकीय विभागात चिखलदरा. बघा, हा आहे चिखलदरा, सगळ्यात उत्तरेकडील तालुका आणि दक्षिणेकडील उमरखेड यवतमाळ. बघा, उमरखेड यवतमाळ. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढे बघा, समान नावे असणारे तालुके, त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे. आता जिल्हे व तालुक्यांची संख्या. आता जिल्हे पण मी तुम्हाला सांगितले आहेत आणि मी तुमचे आय थिंक पाठ करून घेतले आहे का नाही मलाच आठवत नाही आहे, पण हे झालेले आहेत आपले. ठीक आहे, कोणत्या याच्यात किती आहेत एकदा वाटल्यास रिपीट करते.
संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे आहेत. मी मोठ्यापासून छोट्यापर्यंत तुमचे पाठ सगळे करून घेतलेले आहेत. याच्यात आता मी वेळ घालवत नाही. ठीक आहे. जसं मी ह्याचं कसं सांगितलं आहे, पुण्यामधले सर्वात मोठा आणि छोटा कोणता? पुण्यामध्ये पुणे सगळ्यात मोठा आहे आणि कोल्हापूर सगळ्यात छोटा आहे. मग मी त्याच्यासाठी ट्रिक काय सांगितलेली, पुण्यामध्ये पुणे मोठा आणि म्हणजे असं लक्षात ठेवावं, पुण्यामध्ये एक छोटा कोल्हा आहे, मोठ्या पुण्यामध्ये एक छोटा कोल्हा आहे. मग पुणे सगळ्यात मोठा जिल्हा आणि कोल्हापूर सगळ्यात छोटा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात राहील. एवढं लक्षात. आता पुढे मग हे जे मधले राहतात तर त्याची ट्रिक काय आहे, सोलापुरातील तारा चांगली किंवा तारा चांगला, सोलापूरवरून सोलापूर, तारावरून सातारा, सांगलीवरून सांगली, हे त्यांचे क्षेत्रफळानुसार मी लावून दिलेले आहेत. तर असे पण मी व्हिडिओ घेतलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघा किंवा एक सेपरेट व्हिडिओ फक्त यांच्यावरच आणेल. तर आपण आता याच्यातलं ना 2 गोष्टीच राहिल्या आहेत. हे बघा, महानगरपालिका, नगर परिषदा आणि इकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. हे झालं ना की आपला एक टॉपिक पूर्ण कंप्लीट होतो. कोणता टॉपिक कंप्लीट होतो ते पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे मग तुम्हाला कळेल आपण नेमकं काय कंप्लीट केलेलं आहे. बघा, आपलं हे कंप्लीट होईल. हे सगळं महाराष्ट्राचा भूगोलामधलं स्थानविस्तार जे आहे ना, हे सगळे टॉपिक आपले कंप्लीट होतील. आणि मला हे सांगायचं आहे, मेन्सचे हे बघा, इतिहासामधले महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य हे सगळं कंप्लीट आहे. सामाजिक आर्थिक जागृती हे पण सगळे कंप्लीट आहे आपलं. तर तुम्ही मुख्यवाले विद्यार्थी हे तुम्ही जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आपण इथेच थांबूया. धन्यवाद.